बहिणीने भावाच्या मनगटावर राखी बांधली, पण त्या राखीबरोबर तिने एक अशी गोष्ट सांगितली जी ऐकून भावाच्या डोळ्यात अश्रू आले. कारण त्या राखीच्या धाग्यात फक्त प्रेम नव्हतं, तर बहिणीने आपल्या भावासाठी केलेला एक मोठा त्याग लपला होता. शेवटी जेव्हा भावाला सत्य समजलं तेव्हा त्याने बहिणीसमोर हात जोडले आणि म्हणाला, ताई, आजपर्यंत मी तुला माझी जबाबदारी समजत होतो, पण खरं तर तूच माझी ताकद होतीस. ही आहे एका भाऊ बहिणीच्या नात्याची अशी कथा जी प्रत्येक भावाच्या आणि बहिणीच्या मनाला स्पर्श करून जाईल. महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावात एक सुंदर कुटुंब राहत होतं. घर अगदी साधं होतं. मातीच्या भिंती, अंगणात तुळशी वृंदावन आणि घराच्या मागे काही झाडं. आई आणि वडील आणि त्यांची 2 मुलं राहत होती. मोठी मुलगी होती गौरी आणि तिच्यापेक्षा 4 वर्षांनी लहान होता तिचा भाऊ माधव. गौरी आणि माधवचं नातं अगदी वेगळंच होतं. दोघं लहानपणापासून एकमेकांच्या सावलीसारखे होते. माधवला शाळेत जायला उशीर झाला तर गौरी त्याचे दप्तर घेऊन त्याच्या मागे धावत यायची. माधव आजारी पडला की गौरी रात्रभर त्याच्याजवळ बसून राहायची. आई रागावली की गौरी म्हणायची, आई, त्याला ओरडू नकोस, चूक झाली असेल तर पुन्हा करणार नाही तो. आणि माधवही बहिणीला खूप मानायचा. गौरीला कुणी त्रास दिला तर तो तिच्यासाठी उभा राहायचा. त्याच्यात कितीही भांडण झाली तरी काही मिनिटात पुन्हा दोघं एकत्र खेळायला लागायचे. रक्षाबंधनाचा दिवस दोघांसाठी वर्षातील सर्वात आनंदाचा दिवस असायचा. गौरी सकाळपासूनच माधवसाठी सुंदर राखी तयार करायची. एकदा माधवने विचारलं, ताई, बाजारातून राखी आण ना, तू दरवर्षी स्वतः का बनवतेस? गौरी हसून म्हणाली, कारण बाजारातली राखी कुणीही बांधू शकतं, पण माझ्या हाताने बनवलेली राखी माझ्या भावासाठी असते. माधव हसला, मग ती तुला काय देणार? गौरी म्हणाली, मला काही नको, फक्त एक वचन दे. कसलं? मोठा झाल्यावर मला विसरणार नाही. माधव लगेच म्हणाला, ताई, मी तुला कधीच विसरणार नाही. गौरीने त्याच्या डोक्यावर हात ठेवला. बस एवढंच पुरेसं आहे. माधव अभ्यासात खूप हुशार होता. त्याचं स्वप्न होतं की तो मोठा अधिकारी व्हावा आणि आपल्या कुटुंबाला सुखी ठेवायचं. गौरी त्याला नेहमी म्हणायची, माधवा, तू मन लावून अभ्यास कर, एक दिवस तुझं स्वप्न नक्की पूर्ण होईल. माधव म्हणाला, आणि ताई, त्या दिवशी मी तुला मोठं घर घेऊन देईन. गौरी हसायची, मला मोठं घर नको रे, तुझा चांगला माणूस झालास ना की माझ्यासाठी त्यापेक्षा मोठं घर दुसरं नाही. एक कठीण निर्णय. एक दिवस माधवच्या विद्यालयाची फी भरण्याची वेळ आली. घरात पैसे नव्हते. माधव निराश होऊन घरी आला. ताई, माझं शिक्षण आता थांबवावं लागेल. बहुतेक गौरीने त्याच्याकडे पाहिलं. असं का म्हणतोस? फी भरण्यासाठी पैसे नाहीत? गौरी काहीच बोलली नाही. त्या रात्री ती बराच वेळ जागी होती. तिच्याकडे एक छोटीशी पेटी होती. त्या पेटीत आईने तिच्या लग्नासाठी जपून ठेवलेले काही दागिने होते. गौरीने पेटी उघडली. तिने दागिन्यांकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात पाणी आलं. पण दुसऱ्या क्षणी तिने निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी ते दागिने विकून माधवची फी भरली गेली. माधवला मात्र हे समजलं नाही की फीचे पैसे कुठून आलेत. पुन्हा रक्षाबंधन. काही वर्षांनी माधव शहरात नोकरीला लागला. त्याचं आयुष्य बदललं. नवीन मित्र, नवीन जग आणि कामाची धावपळ. गौरी मात्र अजूनही गावातच होती. रक्षाबंधन जवळ आलं. गौरीने पुन्हा माधवसाठी राखी तयार केली. ती मनात म्हणाली, यावेळी माझा भाऊ नक्की घरी येईल. पण रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशी माधवचा फोन आला, ताई, यावेळी मला येता येणार नाही. ऑफिसमध्ये खूप कामं आहे. गौरी काही क्षण शांत राहिली. तिने हसत उत्तर दिलं, ठीक आहे रे, काम महत्त्वाचं आहे, तू खुश राहा. भावाचं वचन. माधव तिच्या समोर बसला. त्याने तिच्या हातावर हात ठेवला. ताई, लहानपणी तू माझ्याकडून एक वचन घेतलं होतंस. गौरीने विचारलं, कसलं? तुला कधीच विसरणार नाही असं. गौरी हसली. माधव म्हणाला, आज मी ते वचन पुन्हा देतो, पण याच वेळी फक्त तुला विसरणार नाही असं नाही. तुझी जी स्वप्न माझ्यासाठी थांबली होती ती पूर्ण करण्यासाठी मी तुझ्या सोबत उभा राहीन. गौरी काही बोलू शकली नाही. माधवने तिच्या डोळ्यात पाहिलं. ताई, तू आता पुन्हा शिकणार? गौरीने आश्चर्याने विचारलं, या वयात? माधव हसला, स्वप्नांना वय नसतं ताई. बहिणीचं स्वप्न पुन्हा जिवंत झालं. माधवने गौरीचं शिक्षण पुन्हा सुरू करण्यासाठी तिला प्रोत्साहन दिलं. गौरीनेही धाडस केलं. तिने शिक्षण पूर्ण केलं. काही वर्षांनी ती गावातील मुलांना शिकवू लागली. तिच्या छोट्याशा वर्गात अनेक गरीब मुलं शिकू लागली. एक दिवस माधव गावात आला. त्याने पाहिलं की गौरी मुलांना शिकवत होती. तो दारात उभा राहून बहिणीकडे पाहत होता. गौरीने त्याला पाहिलं आणि हसली. आलास? माधव म्हणाला, हो, माझी ताई आता शिक्षिका झाली आहे ते पाहायला. गौरी हसली. तुझ्यामुळे? माधव म्हणाला, नाही ताई, माझ्यामुळे नाही, तुझ्या त्यागामुळे. काही वर्षांनी पुन्हा रक्षाबंधन आलं. यावेळी घरात खूप आनंद होता. अंगणात रांगोळी होती. गौरीने पुन्हा राखी तयार केली. माधव तिच्या समोर बसला. गौरीने राखी बांधली. माधवने तिच्या हातात एक छोटीशी पेटी दिली. गौरीने ती उघडली. आत एक सुंदर चांदीची राखी होती. गौरी म्हणाली, ही माझ्यासाठी? माधव हसला, हो, पण यावेळी तू माझ्या मनगटावर राखी बांधणार नाहीस. गौरी आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली. माधवने ती राखी तिच्या हातात ठेवली. ही राखी मी तुझ्या हातात बांधणार
होणार आहे. गौरीच्या डोळ्यात अश्रू आले. बहिणीचं रक्षण भाऊ करतो असं सगळे म्हणतात, पण माझं आयुष्य उभं करण्यासाठी तू किती काही केलंत, म्हणून आजपासून ही राखी आपल्या दोघांच्या नात्याची निशाणी. गौरीने भावाला मिठी मारली. दोघांच्याही डोळ्यात अश्रू होते. रक्षाबंधन म्हणजे फक्त भावाने बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देण्याचा दिवस नाही. रक्षाबंधन म्हणजे भाऊ बहिणीने एकमेकांच्या सुख-दुःखात आयुष्यभर साथ देण्याचा दिवस. कधी बहीण भावासाठी स्वतःची स्वप्न बाजूला ठेवते, कधी भाऊ बहिणीला पुन्हा तिची स्वप्न जगण्याची ताकद देतो. राखीचा धागा छोटा असतो, पण त्यात प्रेम, विश्वास, त्याग आणि आयुष्यभराची साथ बांधलेली असते. म्हणून या रक्षाबंधनाला फक्त राखी बांधू नका. आपल्या भावाला किंवा बहिणीला एक प्रेमाचं वचन द्या. परिस्थिती कोणतीही असो, आपण एकमेकांची साथ कधी सोडणार नाही. कारण काही नाती रक्ताने जोडली जातात, पण भाऊ बहिणीचं नातं प्रेम, त्याग आणि आठवणींनी आयुष्यभर जिवंत राहतं. तुमच्या आयुष्यातही अशी एखादी ताई, बहीण किंवा भाऊ असेल ज्याने तुमच्यासाठी काहीतरी त्याग केला असेल, तर या रक्षाबंधनाला त्यांना फक्त राखी न बांधता एकदा मनापासून तू माझ्यासाठी खूप खास आहेस असं नक्की सांगा. कारण कधी-कधी ही 4 शब्दांची भावना एखाद्या महागड्या भेटवस्तूंपेक्षा कितीतरी मौल्यवान असते.